ताई, बोला ना. क्रिसमस स्पेशल काय बनवणार? चॉकलेट बोंबुलेली बनव. चालेल. ठीक आहे. अर्धा कप कोमट दूध, अर्धा चमचा ड्राय ईस्ट, 1 चमचा साखर. यामध्ये आत्ताच मीठ टाकू नका, नाहीतर ईस्ट ॲक्टिवेट होत नाही मिठामुळे. 15 ते 20 मिनटं आपल्याला झाकून ठेवायचे, ईस्ट जोपर्यंत ॲक्टिवेट होत नाही तोपर्यंत. 1 वाटी मैदा, 2 चमचे कोको पावडर, मीठ. आता हे सर्व छान एकत्र करून घेऊ आणि आपल्याला आवश्यकतेनुसार थोडं थोडं करून दूध टाकायचं. एकदम सॉफ्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. बाउलमध्ये मला पीठ मळताना आलं चांगलं. तेल नाही तर बटर टाकून आपल्याला हे पीठ आहे ना आता 1.5 ते 10 मिनिटं चांगलं मळून घ्यायचं. तुम्ही बटर घेतलं तरी चालेल. बघू शकताय 5 ते 7 मिनिटं आपल्याला चांगलं मळायचं आहे त्याला. आता हे पीठ आपल्या हाताला चिपकत नाही, म्हणजे आपलं पीठ चांगलं मळून झालेलं आहे. जेवढं तुम्ही चांगलं मळाल तेवढी आपली बोंबुलोनी लाईट आणि फ्लफी होते. आता हे पीठ आपल्याला तेल टाकून एका बाउलमध्ये ठेवून द्यायचं 1 ते 1.5 तासासाठी. बघू शकताय 1.5 तासानंतर काढलं आहे मी. एकदम लाईट आणि फ्लफी झालेलं आहे आणि डबल साईज झालेलं आहे पीठ. आता त्यातली हवा काढून टाकली आणि समान पोर्शनमध्ये गोळे करून घ्यायचे. आतल्या बाजूने फोल्ड करायचं आणि हे जसं आपण पाव बनवतो ना, सेम तशीच प्रोसेस आहे. छान असे गोळे बनवून घेतलेले आहेत. आता माझ्याकडे बटर पेपर नव्हता, तुमच्याकडे असेल तर बटर पेपरवरती ठेवा. प्लेटला तेल लावून घेतलं आहे आणि सेकंड प्रूव्हिंगसाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचे आता अर्ध्या तासासाठी. सेकंड प्रूव्हिंग झालेलं आहे. आता त्यांना आपण डीप फ्राय करू. तळताना मात्र तेल गरम झालं की एकदम गॅस बारीक करा आणि 2-2 मिनटासाठी दोघी बाजूने छान फ्राय करून घ्या. आणि हे तेलात सोडताना एकदम हलक्या हाताने सोडा, जेणेकरून त्यातली हवा निघली नाही पाहिजे. बघू शकताय छान कलर आला आहे. काढून घेऊ त्यांना आता आपण. आणि थंड झाल्यावर त्यामध्ये फिलिंग स्टफ करायची. जे पण तुम्हाला आवडेल ते तुम्ही करू शकता. इथं मी चॉकलेट फ्लेवरचे बनवलेत, तर त्यासाठी मी बटर आणि पिठी साखर चांगली फेटून घेतली आणि त्याची क्रीम रेडी केली, ती फिल केली. बघू शकताय. तर तुम्हाला आवडत असेल वेगळं काहीतरी तुम्ही ते पण फिल केलं तरी चालेल. तुम्ही प्लेन बनवले तर डार्क चॉकलेट कंपाऊंड असतं ते फिल करा. मस्त छान आपली बोंबुलोनी रेडी झालेली आहे. या क्रिसमसला ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली. तर आम्हाला तर खूप आवडली. आम्ही तर नुसते तळूनसुद्धा खाल्ले. चला बनवा तुम्ही पण. बाय बाय.